वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया. द्वितीय सत्र परीक्षा सन 2024-25 विषय भूगोल म्हणजे जाग्रोफी, इयत्ता 11वी कला आणि विज्ञान शाखांची ही प्रश्नपत्रिका आहे. 80 गुण आहेत आणि 3 तासांचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी पूर्वीच पोस्ट केलेली आहे. प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेत, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या व आलेख काढावेत. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. आणि 7वी महत्त्वाची सूचना, नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा आहे. चला तर पाहूया इयत्ता 11वी भूगोल या विषयाची 80 गुणांची दुसऱ्या सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरं कशी लिहायची ते समजून घ्या. या प्रश्नपत्रिकेत एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे मी 4 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये पहिला प्रश्न सोडवला, दुसऱ्या भागात दुसरा आणि तिसरा प्रश्न सोडवलेला आहे. ते दोन्ही व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन क्रमाने पाहता येतील. त्याचप्रमाणे मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका देखील पाहायला मिळतील. आज आपण 4था आणि 5वा प्रश्न सोडवणार आहोत. पुढचा 6वा आणि 7वा प्रश्न लवकरच मी सोडवणार आहे. तो व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल ते तुम्हाला समजणार नाही. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, म्हणजे मी तुम्हाला तिथे पण लिंक देऊ शकते. चला तर 4था आणि 5वा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहूया. प्रश्न क्रमांक आहे 4. तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील बाबी योग्य सूची अथवा चिन्हांच्या सहाय्याने दर्शवा. फक्त 6 गुण आहेत. 8 बाबी दिल्या आहेत, 6 सोडवायच्या. पण नकाशाच्या संदर्भामध्ये माझी सूचना अशी राहील की 8ही बाबी तुम्ही सोडवा. त्यापैकी कोणत्याही 6 बरोबर येऊ शकतात. 1. जपान, 2. ग्रीनलँड, 3. सुंदागर्ता, 4. चिली, 5. मुंबई हाय, 6. ग्रँड बँक, 7. दिओगो गार्शिया आणि 8. ऑस्ट्रेलिया खंड. या बाबी आपण नकाशात दाखवूया. नकाशात दिलेल्या बाबी आपल्याला दाखवायच्या आहेत आणि सूची पण तयार करायची. आता तुम्हाला क्रमांक 1ला जपान दाखवायचं आहे. आता मी असे अंक टाकलेत, तुम्ही सूची पण तयार करा. मी फक्त कुठे आहे ते दाखवते. 1. जपान, नंतर 2. ग्रीनलँड वरच्या बाजूला, नंतर 3. सुंदागर्ता इथे आहे भारताच्या दक्षिणेच्या बाजूला खाली, नंतर 4. चिली इथे दक्षिण अमेरिकेच्या बाजूला, नंतर 5. मुंबई हाय भारतात मुंबईच्या बाजूला, नंतर 6. ग्रँड बँक इथं उत्तर अमेरिकेमध्ये उजव्या बाजूला, आणि 7. दिएगो गार्शिया हिंदी महासागरामध्ये, आणि 8 आहे ऑस्ट्रेलिया खंड. याची सूची पण तुम्ही तयार करा. ते रंग द्या तिथे आणि चिन्ह काढा आणि सूची बनवा. ब प्रश्न आहे, खालील आलेखाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण आहेत आणि 5 प्रश्न आहेत पुढच्या स्लाईडवर. इथे महिने दिलेले आहेत. इथे एकूण मासिक पर्जन्य म्हणजे कोणत्या महिन्यात किती पाऊस पडतो ते दिलं आहे, आणि या बाजूला तापमान दिलेलं आहे, त्या काळात असणारं तापमान. यावरून प्रश्न कोणते आहेत पाहूया. हे अस्पष्ट दिसत असेल तर पुस्तकात तुम्हाला स्पष्ट दिसेल हा आलेख. प्रश्न क्रमांक 1. सर्वात उबदार महिने कोणते? उत्तर आहे मे ते सप्टेंबर. दुसरा प्रश्न, सर्वात थंड महिने कोणते? ते आहे नोव्हेंबर ते मार्च. तिसरा प्रश्न, सर्वात कमी पर्जन्याचे महिने कोणते? आलेखामध्ये नोव्हेंबर दाखवला आहे. चौथा, सर्वात जास्त पर्जन्याचे महिने कोणते? जुलै, ऑगस्ट. आणि शेवटचा प्रश्न, या हवामानावर कोणते घटक परिणाम करतात? उत्तर आहे खंडांतर्गत स्थान आणि समुद्र सपाटीपासून जास्त उंची. प्रश्न क्रमांक 5. टिपा लिहा. फक्त 3 सोडवायच्या. 5 दिले, 3 सोडवायच्या आणि 12 गुण आहेत. म्हणजे 1 टीप लिहिली तर 4 गुण, 4 त्रिक 12. 1. अपपर्णन, 2. हरितगृहवायू, 3. सागरी पर्यटन, 4. हिंदी महासागरातील खनिज संसाधने आणि 5. सागरीय जीवसंहती. 5 पैकी 3 सोडवायचे, 12 गुण आहेत.
आपण 5ही टिपा इथे सोडवूया. क्रमांक 1, अपपर्णन. उत्तर 1. अपपर्णन ही कायिक विदारणाची एक प्रमुख प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया प्रामुख्याने खडकावरील दाब कमी झाल्याने घडून येते. 2. विदारणामुळे किंवा अन्य कारणामुळे जेव्हा खडकाचा वरचा थर किंवा स्तर निघून जातो व आतील थर उघडा पडतो, तेव्हा त्या आतील थरावरील दाब कमी झाल्याने तो खडक बाहेरील बाजूस प्रसरण पावतो. 3. प्रसरणाची ही प्रक्रिया दीर्घकाळ चालल्यास खडकाला भेगा पडतात. ही क्रिया सतत चालू राहिल्यास खडकाच्या बाहेरील थर पापुद्र्याच्या स्वरूपात सतत सुटे होत राहतात. या क्रियेस अपपर्णन म्हणतात. दुसरी टिपा आहे हरितगृह वायू. उत्तर पृथ्वीवरून नैसर्गिक व मानवी क्रियांमुळे विविध वायूंचे उत्सर्जन होते. हे वायू वातावरणाच्या वरच्या थरात जमा होतात व त्यामुळे वातावरणाची उष्णता साठवण्याची क्षमता वाढते. या प्रक्रियेस हरितगृह परिणाम म्हणतात व ज्या वायूंच्या उत्सर्जनामुळे हा परिणाम होतो त्या वायूंना हरितगृह वायू म्हणतात. बाष्प हा सर्वात प्रमुख हरितगृह वायू आहे. मात्र हा वायू प्रामुख्याने बाष्पीभवनाच्या नैसर्गिक कारणामुळे वातावरणात असतो. हरितगृहाचे इतर वायू मात्र प्रामुख्याने मानवी उद्योग व क्रियांमुळे वातावरणात जातात. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रोजन ऑक्साईड व इतर वायू हे हरितगृह वायू असून ते प्रामुख्याने शेती, औद्योगिकीकरण, वाहतूक यामुळे वातावरणात पसरतात. लाकूड, कोळसा, खनिज तेल या जैविक इंधनाचा अधिकाधिक वापर, वनक्षेत्रातील घट यामुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जगाचे सरासरी तापमान सतत वाढत असून त्यातून हवामान बदलाची गंभीर समस्या उभी ठाकली आहे. टिपा लिहा. क्रमांक 3, सागरी पर्यटन. उत्तर महासागराकडून आपणास विविध स्वरूपाची जैविक व अजैविक साधनसंपत्ती मिळते. एका अर्थाने महासागर हे संपत्तीचे आगारच आहे. मात्र महासागराचे अन्य बाबतीतही खूप महत्त्व आहे. महासागराच्या भरती ओहोटीतून ऊर्जा निर्मिती केली जाते. तसेच महासागरातून पेयजलही मिळवले जाते. महासागरामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारही चालतो. या सर्व महत्त्वाच्या बाबींबरोबर पर्यटन क्षेत्रासाठीही महासागर वरदान ठरत आहे. सागर किनारे व उत्तम पुळण असणारे किनारपट्टीचे भाग पर्यटनासाठी प्रमुख आकर्षणे असतात. उदाहरणार्थ गणपतीपुळे, गोवा, मालदीव इत्यादी. मात्र त्याचबरोबर आता महासागरामुळे अनेक नवनवीन पर्यटन केंद्रे विकसित होत आहेत. त्याचबरोबर पर्यटनाच्या नवनवीन संकल्पनांचा पुरस्कार होत आहे. नौकाविहार, क्रूज विहार, स्कुबा डायव्हिंग, सागर तळातील प्रवाळ दर्शन, मासेमारी, पुळण पर्यटन इत्यादी विविध स्वरूपात सागरी पर्यटनाचा जगभर विकास होत आहे. टिपा लिहा. क्रमांक 4, हिंदी महासागरातील खनिज संसाधने. उत्तर हिंदी महासागरात अनेक क्षेत्रात समुद्रबुड जमीन किंवा भूखंड मंच आहेत. भूपृष्ठावरील अपक्षरण कारकाद्वारे वाहून आणलेल्या अवसादांचे संचयन या भूखंड मंचावर सातत्याने होत आहे. या अवसादांचे थरावर थर साचून त्यातूनच स्तरित खडकांची निर्मिती झाली आहे. जीवाश्म इंधनाचे भविष्यातील स्रोत म्हणून ही क्षेत्रे अतिशय महत्त्वाची आहेत. याशिवाय हिंदी महासागराच्या सागरतळावर 9 प्रमुख खोरी असून अवसादांचे अंतिम संचयन याच सागरतळावर होत असते. महासागरातील मैदानावर अनेक धातूंच्या खड्यांचे संचयन होत असते. असे खडे मँगेनीज, निकेल, तांबे व कोबाल्ट खनिजांचे स्रोत बनू शकतात. याशिवाय हिंदी महासागराच्या तळावर इल्मेनाइट, कथील, थोरियमयुक्त वाळू, टिटॅनियम अशा अनेक खनिजांचे साठेही उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय सागरतळ प्राधिकरणाने हिंदी महासागरातील 2 दशलक्ष चौरस किमी इतके क्षेत्र बहुधातित्व खड्यांच्या संशोधन व उत्खननासाठी भारताला प्रदान केले आहे. टिपा लिहा. क्रमांक 5, सागरीय जीवसंहती. उत्तर भूपृष्ठाप्रमाणे जलपृष्ठावरही वैविध्यपूर्ण जीवसंहती आढळते. जलीय जीवसंहतीत गोड्या पाण्यातील, खाडीतील, दलदलीतील व सागरी प्रदेशाच्या खाऱ्या पाण्यातील जीवसंहती देखील आढळते. सागरी जीवसंहतीत खोलीनुसार 200 मीटर खोलीपर्यंतचा वरचा स्तर, 1000 मीटर खोलीपर्यंतचा मधला स्तर, 1000 ते 4000 मीटर खोलीपर्यंतचा खोल स्तर व 4000 मीटर खोली पलीकडील अतिखोल स्तराचा समावेश होतो. जसजशी खोली वाढत जाते तसतसे मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी होत जाते. मात्र अंधार व पाण्याचा प्रचंड दाब वाढत जातो. याचा परिणाम येथे आढळणाऱ्या सजीव सृष्टीवर पडतो.
200 मीटर खोलीपर्यंतच्या वरच्या थरात मासे, सागरी कासव, सील, विविध प्रकारची प्रवाळ व प्लवंके आढळतात. 200 ते 1000 मीटर खोलीवर सूर्यप्रकाश अत्यल्प असतो. तेथे कोणतीही वनस्पती आढळत नाही. मात्र कॅटलफिश, बुलफिश, ईल, समुद्री घोडा हे जलचर आढळतात. 1000 ते 4000 मीटर खोलीचा हा पूर्णतः अंधारमय स्तर असून येथे थंड व गडद अंधारी पर्यावरणात मोकळी, जेलफिश, हॅचेट असे जलचर दिसून येतात. 4000 मीटर पलीकडील अतिखोल जलस्तरात पाण्याचा दाब अतिप्रचंड असून केवळ अवशेषांवर जगणारे जलचरच येथे आढळतात. अशा प्रकारे आपण 4था आणि 5वा प्रश्न सोडवलेला आहे. लवकरच 6 आणि 7 प्रश्न सोडवलेला व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.